तिथपर्यंत पोचायला काही वर्ष कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, काम करावं लागतं, लोकांच्या मध्ये मिसळावं लागतं, जनतेला विश्वास द्यावा लागतो. नाही ह्याच्या हातात सूत्र दिली तर हा काहीतरी चांगलं करेल. प्रशासनावर पकड असावी लागती, विजन असावं लागतं. आजपर्यंत बारामतीकरांनो, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बहिणींनो, सगळ्यांनी लक्षात घ्या, माझ्या मुलींनो, की दर 5 वर्षांनी तुम्ही मला निवडून देता. दर 5 वर्षांनी मी बारामतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अधिकचं काहीतरी चांगलं देण्याचा, त्यांना सुखसोयी देण्याचा, त्यांना समाधानाचं जीवन जगण्याचा, त्यांना आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या देण्याचा प्रयत्न मी करतो. आपल्या तालुक्यामध्ये कुठेही आरक्षण मध्ये गडबड आपण करत नाही. क्रीडांगण ठेवतो, सगळ्या समाजाचा विचार करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, आज एवढ्या प्रचंड संख्येने आलाय, एवढ्या सभा मी केल्या, सांगता सभा सुप्रियाच्या पण केल्या, माझ्या केल्या, साहेबांच्या केल्या, अनेकांच्या केल्या, पण एवढा प्रचंड जनसमुदाय कधी मी सभेला बघितलेला नव्हता, कधी बघितला नव्हता. हे प्रेम, हे तुमचा पाठिंबा, या जोरावर मी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. आपण काळजी करू नका. उद्याच्या काळात जेवढा आपल्या विचाराचे जास्त आमदार निवडून येतील तेवढं उद्याच्याला महायुतीचं सरकार करत असताना आपल्याला तिथं महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. याबद्दल आपण काळजी करू नका. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या माझ्या बोलण्यातनं काही इश्यू राहिले असतील तर कधी तुम्ही सांगा, त्याही बाबतीमध्ये लक्ष देण्याचं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बारामती महाराष्ट्राच्या विकासात जशी महत्वाची भूमिका बजावते तशा पद्धतीनं त्यासाठी परिपक्व आणि अनुभवी नेतृत्वाची गरज असते, जी राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. जरारवाडी गुणवडी उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे. नाही, त्या अधिकारी मी जरारवाडीकरांना बोललेलो आहे, मी त्याच्यामध्ये मार्ग काढतोय. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्यामध्ये यंदा तर नदीवर एवढे पूल केलेत, कॅनलवर एवढे पूल केलेत, रस्त्यांवर महत्वाचे एवढे पूल केलेत की ते न सांगितलेलं बरं. आणि तुम्ही मला पहा ना, की तुम्ही पण माय माऊली आणि बहिणी सगळ्या फिरत असताना तुम्हाला पण वाट की बाबा अजितला हे एक आपण सांगावं की त्याच्यातनं बारामतीकरांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीनं आपण काम करायचंय. मला लक्ष्यशिला फाउंडेशन गेल्या 10 दिवसापासून आमचा अजय उमासे हा स्वखर्चानी दादांचा वादा हे पथनाट्य लक्ष्यशिला फाउंडेशन मार्फत ग्रामीण भागामध्ये सर्व गावांमध्ये सादर